सृष्टीमधली कोणतीही वस्तू बाहेर जात नाही, ते फक्त बदलते, रूप बदलवते, परिवर्तन होते, ते नष्ट होत नाही. तर हे नष्ट होत नाही म्हणजेच काय, ह्या पृथ्वीवरच राहते. आणि याचा अर्थ दुःखाला त्यावेळेस कळत होता का ह्या सृष्टीतली प्रत्येक वस्तू इथेच राहते, आपोआप बाहेर जात नाही. किंवा ह्या पृथ्वीवरून दुसऱ्या ग्रहावर जात नाही, चंद्रग्रहावर जात नाही, कोणत्या मंगळ ग्रहावर जात नाही, बाहेर जात नाही. कारण ह्या पृथ्वीचं एक आवरण आहे, म्हणजे त्याला आपण गुरुत्वाकर्षण 1700 मध्ये न्यूटनने लावलं. म्हणजे आणि ह्या शोध कसे कोणते लावला, हे शोध सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाने लावले. म्हणून बुद्धाच्या धर्माला आपण विज्ञानिष्ठता. तर असे अनेक प्रश्न. आता आपण प्रश्नामधून प्रश्न, आता आपण पुन्हा एक प्रश्न घेऊया मनामध्ये. आता आपण तुम्हाला विचारलं लेटेस्ट प्रश्न की भारतामध्ये शिक्षणाची सुरुवात कोणी केली? पटकन उत्तर द्यायला लागले. ज्योतिबा फुले. महिलांना शिक्षण ज्योतिबा फुले, सावित्रीबाई. कधी? 1848. पटापट प्रश्न आला ना, तुम्हाला उत्तर मिळालं. पण त्या प्रश्नामध्ये प्रश्न आपण तयार करता आला पाहिजे. 1848 ला ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी पहिले शिक्षण महिलांसाठी आणि सगळ्यांसाठी शिक्षणाची सुरुवात केली. तर असा दुसरा प्रश्न आला पाहिजे, तर यापूर्वी भारतात शिक्षण व्यवस्था नव्हती का? 1848 ला सुरुवात केली, तर हे इसवी सनापासूनचे इतर जे शतक आहेत हे कसे गेले? प्रश्न आहे की नाही? प्रश्नामध्ये प्रश्न, तेव्हा आपण त्याची खोज करू, त्याचं चिंतन करू. मग काय होईल आपल्याला? त्याचं उत्तर आपल्यालाच मिळेल. अरे नाही, 1800 पूर्वी सुद्धा तर शिक्षण होतं. कारण शिक्षण सम्राट अशोकाने 23 युनिव्हर्सिट्या बनवल्या होत्या. जगातले लोक या ठिकाणी येत होते. म्हणजे आपल्या मेंदूला, आपल्या चित्ताला अशी जे आकार देत असतो ना, तिथं माणसाचा ग्रोथ तिथून होतो आहे. आणि हा ग्रोथ झाला पाहिजे विद्यार्थी दशेमध्ये. प्रश्न, अनेक प्रश्न. आणि ज्या विद्यार्थ्याला प्रश्नच पडत नाही, ज्या मुलाला प्रश्नच पडत नाही, तो थांबतोय. जगामध्ये असं कोणताही प्रश्न नाही का प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याचं उत्तर मिळालं नाही. उत्तर मिळालं, दीर्घ काळानंतर मिळालं, काही दिवसानंतर मिळालं, काही क्षणानंतर मिळालं, पण उत्तर मिळालं. तो प्रश्न निरंकर, तो प्रश्नच नाही राहिला, त्याचं उत्तर मिळालं. म्हणून विद्यार्थी दशेमध्ये अनेक प्रश्न पडायला पाहिजे आणि त्या प्रश्नाचा शोध पण घेतला पाहिजे. आणि हे सगळं सापडून तेच करत राहायचं नाही. कोणीतरी आहे, जाणकार आहे, कोणीतरी आहे, एखादी प्रश्न एखाद्या प्रसंगी विचारायचं, त्याचं निराकरण करायचं. प्रश्न पडल्यानंतर प्रश्नाचं जेव्हा निराकरण होते तेव्हा आपल्यातून एक स्टेप आपण पडली जातो. ठीक आहे. परंतु प्रश्नाचं जे हे आहे सदैव तयार होत राहिलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विषयावर प्रश्न करत जायचे आणि निर्माण होत जायचे, म्हणजे त्याचा शोध घेत जायचा. तर हे प्रश्न निर्माण झाले पाहिजे. म्हणजे म्हणून ह्या ज्या ज्ञान प्राप्तीच्या साधनामध्ये आहे ना, प्रश्न निर्माण झाले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकांतवास. आपल्याला कोणी अभ्यास करत राहिलं, कोणी काही करत राहिलं, डिस्टर्ब होते, तर एकांतवास साधायचा. एकांतवास घरी. नाहीतर कोण आज मुलांना सवय आहे, कशी सवय आहे, एकीकडे टीव्ही लावून देतो किंवा मोबाईलचे गाणे लावून देतो आणि अभ्यास करत राहतो. हे सिस्टीम चुकीचे आहे. हे सिस्टीम चुकीचे आहे. तर ह्या सिस्टीममधून बाहेर पडलं पाहिजे. एकांतवास म्हणजे सिद्धार्थाला ज्ञान प्राप्तीसाठी एकांतवासाची गरज होती. एकांतवास त्यांनी शोधला. एकांतवासामध्ये मग कार्बोनिक खोज तथा विश्लेषण आपण म्हटलं. जे प्रश्न पडले, प्रश्नाचे उत्तर, एखादी कारण आहे. तर असं हे आहे का कोणती गोष्ट घडत असताना त्याच्या पाठीमागे कारण असते. आणि कारण असल्याशिवाय ती वस्तू, तो प्रश्न तो घडूच शकत नाही. काहीतरी कारण असतं, विनाकारण नाही. म्हणून कारणोपी खोज तथा विश्लेषण. तर आपण कारण, जर आपल्याला एखादी ताप आला, आपण उदाहरण पाहतो आहे, ताप आला, आपण नक्की दवाखान्यात जातो. दवाखान्यात गेलो, डॉक्टरकडे बसलो आणि त्यांना म्हटलं की आपल्याला दवाई द्या. दवाई देईल का तो? डॉक्टर दवाई देईल का? नाही देणार. तुम्हाला विचारणार ते काय झालं, ताप आला,
कधीपासून आला, कधीपासून आला, कुठे गेले होते, म्हणजे आंघोळ कशी केली, सर्दी झाली का, म्हणजे काहीतरी कारण. डॉक्टर काय करते, पहिले कारणाचा शोध घेते की आता ताप आला, त्यांचं पोट दुखते आहे, पोट दुखते तर कोणत्या कारणामुळे पोट दुखते, काल काय जेवण केलं, काय काही खाल्लं का, विशेष असं वेगळं खाल्लं का, अपचन झालं का, रात्री जास्त उशिरा जेवण केलं का, म्हणजे अशा प्रकारचे. तर डॉक्टर सुद्धा काय करते, कारणाची खोज करते आणि त्याचं विश्लेषण करते स्वतः. आणि मग त्यांच्या ज्या डिग्री घेतलेली असते अभ्यासक्रमावरून कोणती गोळी द्यायची, कोणती दवा द्यायची, ते डॉक्टर करते. सिद्धार्थांनी सुद्धा ज्ञानप्राप्तीपूर्वी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या गोष्टी कधी केल्या, क्रमाक्रमानं करत गेल्या, क्रमाक्रमानं, एका गोष्टीमागे एक, एका गोष्टीमागे क्रमाक्रमानं. हे झालं कारणोपी खोज आणि विश्लेषण. कारणोपी निराकरण पण चिंतन. आता पुन्हा दोन्ही गोष्टी तुम्हाला सारख्या दिसते, पण विश्लेषण आणि चिंतन. चिंतन हे मनामध्ये असं कळत चिंतन, ह्या चिंतन हे मनामध्ये होतं, विश्लेषण वेगळं आणि चिंतन वेगळं. तर हे समजलं पाहिजे. तर इथे आपण कन्फ्युज होण्याच्या कारणोपी खोज तथा विश्लेषण आणि कारणोपी निराकरण आणि चिंतन. निराकरण तर केलं, परंतु पुन्हा ते घडू नये, न घडण्यासाठी काय उपाययोजना आहे असं चिंतन. तर तथागतांना सुद्धा ह्या सगळ्या बाबीमधून सामोर गेले आणि मग पुन्हा त्यांनी एकाग्रता जे एकांतवास. एकांतवास म्हणजे एकटेपणा. ह्या रूममध्ये कोणी नाही, आपण आहोत आणि 2-4 लोक असेल तर प्रत्येक 4ही लोकांना असं वाटायला पाहिजे का मी एकटा, इतकं एकांतवास, एकमेकाला बिलकुल डिस्टर्ब. मग तो आपलं माइंड म्हणजे चित्त एकाग्र करतो आणि इथून मग एकाग्रतातून मन की एकाग्रता प्राप्त करतो आणि त्याच्यातून एक वेगळं काहीतरी माणसाच्या मनाला मिळतं. तर अशा प्रकारच्या ह्या क्रमाप्रमाणे तथा म्हणजे सिद्धार्थाने त्याच्यावर विजय मिळवला, त्या समस्या हल केल्या. ज्या ज्या समस्या ज्या मिळाल्या ना त्या हल केल्या आणि त्या हल झाल्यानंतर, सॉल्व्ह झाल्यानंतर पुन्हा क्रमाप्रमाणे सामोर गेले, इथपर्यंत आले. इथपर्यंत आले समभाव, सचेतना आणि समभाव में पवित्रता आणि समभाव में सचेतना. आता सारखे जरी हे शब्द जरी दिसत असेल आपल्याला, हे शब्द सारखे जरी दिसत असेल, पण याच्यामध्ये विविधता आहे. आणि इथे तुम्ही कदाचित आपण काल कन्फ्युज झालेले असावं. आता समभाव, माझ्या मनामध्ये काहीच नाही, माझं चित्त आहे, तुम्ही आहोत, एकांत वास घेतला, आपण एकाग्रता घेतली मनाची आणि त्याला समभाव म्हणजे सारखेपणा, कुठेच खडखड खडखड नाही. चित्त असं बिलकुल निरभ्र होत आहे. कधी कधी आकाश निरभ्र असताना आपण पाहतो तेव्हा एकदम मस्त वाटते. बघा कधी कधी असा क्षण येते निसर्गात, म्हणजे असं वाटतं का त्या आकाशाच्या सानिध्यात काही टाईम राहावं आपण. तर हा समभाव, तो समभाव निसर्गामध्ये जो प्राप्त होते तो आपल्या चित्तामध्ये प्राप्त होतो. कोणतेच दोष नाही, कोणतेच विचार नाही, एकदम न्यूट्रल पोझिशन मध्ये. आणि त्याच्यातून मग मनाची चेतना, एक प्रभावशाली विचार निर्माण होतो, मन चेतना निर्माण होते मनामध्ये, एक ऊर्जा पैदा होते आणि त्याच्यातून मग पुन्हा तीच अवस्था समभाव में परिवर्तन. याच्यातून दुसरे स्टेप आहे परिवर्तन. आता ही तर एकाग्रता आली, हे म्हणजे मनाची समभावता आलं, तर त्याच्यामध्ये पुन्हा परिवर्तन समभाव में सचेतन, सच्ची चेतना आणि त्याच्यातून मग इथून कळायला आलं शेवटच्या टप्प्यामध्ये का नाही, जगात समस्या आहेत, त्या समस्येचे कारण आहे आणि तिथून मग तथागतांना जो बोध झाला
छोटासा बोध झाला. हे धम्म जो आहे जेव्हा आपल्याला दिसते असा विशाल सागराचा, ते एका वेळेस नाही. मग तिथून बुद्धांना तरी ज्ञानप्राप्ती झाली, म्हणजेच कारण मिळाले का जगात दुःख आहेत, परंतु त्या दुःखाची कारणं पण आहेत आणि ते कारणाचा शोध घ्यायचा असते, त्याला दूर करायचं असते आणि त्याच्यात उपाय. आता आपल्या दुःख निर्मितीच्या आता आपल्यामध्ये समाजाचं जाऊ द्या, आता आपण आपल्याला स्टेबल करत आहोत, तर आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि अशा परीनं आपल्याला ज्ञानप्राप्ती म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये अभ्यासाची एक उच्चांक गाठण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे. जसं सिद्धार्थाने या सगळ्या बाबीने स्वतःला तयार केलं आणि बुद्ध बनले. तर ही जी बाब आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये निर्माण करायची आहे आणि ते क्रमाक्रमाने होईल. तुम्ही या क्रमामधून जर बाजूला जर गेले थोडे आणि एखादी शब्द किंवा हे बात होत नाही, हे क्रम जो आहे या क्रमाक्रमाने ते निर्माण. आणि म्हणून आज तुम्हाला समजलं, काल आपण चिंतन केलं, तुम्हाला इंग्लिशची कॉपी दिली, मराठीची कॉपी दिली, त्याच्यातलं हे प्रकरण तुम्ही वाचा. एक ओळख जोपर्यंत होत नाही त्या शब्दाची तोपर्यंत ते सोपं वाटते. उदाहरण मी देतो आणि थांबतो. कारण मी अनेक लोक पहिलं खूप कठीण वाटते. मी एका ठिकाणी जेव्हा ड्युटी करत होतो, माझ्याकडे एक वर्किंग दिलं होतं DFला. कमीत कमी 75 व्हाल्स होते. एक एवढं युनिट होतं त्या भिंतीपासून इथपर्यंत आणि 75 व्हाल होते. व्हाल एक उघड्याचा दिसून पाणी येईल, त्याच्यामध्ये अल्कली म्हणजे ॲसिड हे सोडायचं आणि त्याच्यातून ते काहीच समजायचं नाही, कन्फ्यूज होतं. परंतु मी सोडलं नाही. काय केलं, मी रोज जायचं, पाहायचं. जो ऑपरेटर होता फक्त बसत पाहायचं, तो काय करतो आणि मग छोटासा एक प्रश्न विचारायचा आणि ते 8 दिवसात त्याला गेट केलं. 8 दिवसात आणि 8 दिवसात जेव्हा गेट केलं तर सगळ्यात पहिले गेट करणारा, तो शिकणारा व्यक्ती मी होतो. म्हणजे इतक्या तर हे जे आपण जिद्द, त्याच्यामध्ये पाठीमागे जे जिद्द असते ना, तर आपण केलं तर नाही, आणि जिद्द असते म्हणजे मनाची तयारी असते, एकाग्रता असते, चित्त नसते त्याच्या पाठीमागं, तेव्हा ते प्राप्त होते. तर असे आपण कोणत्याच गोष्टीला घाबरायचं नाही. हा विषय जरी आज कठीण वाटला असेल तरी दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये स्वचिंतनाने, स्वतःच्या अध्ययनाने त्याला आपण जिंकू शकतो, त्याला सॉल्व्ह. तर आपण अशा प्रकारचं आपण हे केलेलं आहे आणि अशा प्रकारचं आपण त्याच्यावर पुन्हा चिंतन केलेलं आहे. भत्तेजींनी काल खूप म्हणजे इमोशनल त्याच्यातून उदाहरणं देऊन, बुद्धाच्या सगळ्या तत्त्वज्ञानाचे उदाहरणं देऊन महापुरुषांचे हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर आपण आज उजळणी केलेली आहे. तर काही ना काही आज पण तुम्हाला त्याच्यात भर पडली असावं असं मी समजतो. आणि नाही जर पुन्हा जर काही त्रुटी राहिल्या आपण क्रमाक्रमाने त्याला सॉल्व करूया. बस, धन्यवाद. नमो बुद्धाय. निकाला तो मेरी कला से है, मेरे विचारों से, आपके विचारों से, और आप इसको अच्छा बना सकते हैं. ये कोई परमानेंट नहीं है. ये ज़्यादा इससे भी आप अच्छा बना सकते हो और अपने खुद को डेवलप करना है. अपना मुख्य उद्देश्य जो है वो खुद को डेवलप करना है. ये तो एक सीढ़ी है, जैसे आपको ऊपर जाने के लिए जो सीढ़ी का इस्तेमाल करते हैं, वैसे हम आपको थोड़ा सा ये कर रहे हैं, पुश कर रहे हैं कि आपको आगे बढ़ना है, जो कुछ करना है वो आपको करना है. हम थोड़ा पुश कर रहे हैं कि आपको एक चालना देने के लिए आपको एक थोड़ी सी प्रेरणा हमारे से मिल जाए. इसलिए हम प्रेरणा का स्रोत है, प्रेरणा देने की कोशिश कर रहे हैं. तो जो कुछ बनना है, जो कुछ करना है, वो आपके ऊपर निर्भर करता है. आपको उसके ऊपर सोचना है. तो जनरली बाबा साहब अम्बेडकर ने जीवन में कितना अनुभव किया, हर एक इंसान के जीवन में अनुभव होता है. और बाबा साहब ने जितने कटु अनुभव लिए जीवन में, बहुत ही कटु अनुभव
शायद जब मन में किसी ने सहा नहीं होगा, इतने गहरे जख्म उनके मन में हुए हैं, लोगों ने बहुत परेशान किया, प्रताड़ित हुए, लेकिन वो जैसे सिद्धार्थ को परेशान तो नहीं किया, लेकिन वो खुद उन्होंने ट्राई किया कि बाबा साहब को लोगों ने परेशान किया, क्योंकि आज भी बाबा साहब को परेशान पूरे भारत में किया जा रहा है। आज भी बाबा साहब के नाम से भिक्खू भी ये थोड़ा बड़ा ये करता है कि मेरा गुरु बुद्ध है, मेरे शरीर पे जीवन बुद्ध है, बाबा साहब उपासक है। उनको बाबा साहब का जीवन एक पूरा, उन्होंने जितना प्रयास किया, दुनिया में जितना नाम है उनका, एक ज्ञान का प्रतीक उनको जो सम्मान मिला 2004 में कोलंबिया विद्यापीठ में, तो एक ज्ञान का सूरज पूरी दुनिया में, जिनको इतना मान सम्मान आज तक किसी को नहीं मिला, उतना मान सम्मान किया। लेकिन भारत में आज भी ऐसी स्थिति है कि उनको अभिमान आने को ना था, स्वाभिमान रहना कि हमारे देश का एक आदमी, पूरे दुनिया के लोग उसको सिंबल ऑफ नॉलेज कहते हैं, ज्ञान का प्रतीक। हमारे लोगों को इतना एक गर्व बना था। लेकिन भारत में जो जातिवादी मानसिकता है, कास्टिज्म, भेदभाव वाली मानसिकता है, डिवाइडेशन, कास्टिज्म, ये जो घृणा करने वाली परस्पर घृणा, ये बड़ी खतरनाक सिस्टम है। इस सिस्टम में पूरा भारत में बाबा साहब के बारे में साधारण जो अभी कुछ आप पश्चिम महाराष्ट्र में जाओ, उधर औरंगाबाद, उधर चले जाओ, जो मातल समाज के लोग हैं, मातल समाज, वो भी बाबा साहब की तस्वीर में है। जो भंगी समाज के लोग हैं, वो भी बाबा साहब की तस्वीर है। आदिवासी लोग हैं, वो भी बाबा साहब की तस्वीर है। यदि एक पूरे विश्व में जो एक सूरज ऐसा, ज्ञान का सूरज, लेकिन उसकी अवहेलना, उसकी प्रताड़ना, उसकी दुर्दशा जब मन को छू लेती है, तो आदमी दर्द से एकदम दर्द होता है। इतने बड़े सूरज का एक छोटे छोटे लोग, अज्ञानी लोग, इतने बड़े बाबा साहब का अपमान कर रहे हैं, कैसा लगता है? कितना बुरा लगता है जब बाबा साहब का कोई अपमान करता है, तो अपने को कैसा लगता है? हाँ? अच्छा नहीं लगता। लेकिन ये सिस्टम अभी दिन ब दिन भारत में बढ़ रही है। क्यों बढ़ रही है? कि ये जो बाबा साहब का व्यक्तिमत्व पूरे दुनिया में इतनी तेजी से बढ़ रहा है, पूरे दुनिया में, जैसे भारत का जो बुद्ध धम्म है, भारत से पूरे बाजू के देशों में फैल गया, श्रीलंका चल गया, तिब्बत चले गया, भूटान चले गया, जापान चल गया, मंगोलिया चले गया, सिंगापुर, चारों तरफ फैल गया, आदिवासी में चाइना तक पहुंच गया, अफगानिस्तान में भी था, मुस्लिम राष्ट्रों में भी था। तो उसको जैसे पूरा खत्म किया गया, लेकिन दूसरे राष्ट्रों में बचा। भारत में जो सम्राट अशोक के समय पूरा भारत बौद्धमय था क्या? तो इन लोगों ने कितनी यूनिवर्सिटियां थी, विश्वविद्यालय तो थे, लेकिन बुद्धिस्ट स्कूल थे। 80 के बराबर, 80 के बराबर बुद्धिस्ट स्कूल थे, जहाँ पे बुद्ध को पढ़ाया जाता। वो सब जला दिए, ब्राह्मणों ने खत्म कर दिया, यूनिवर्सिटी जला दी।
यानी जो ज्ञान का सोर्स था, विद्या का सोर्स था, वो खत्म कर दिया ज्ञान। उसी प्रकार जो बाबा साहब आम्बेडकर अभी मॉडर्न एज में पूरे विश्व का ज्ञान का स्रोत है, ज्ञान का सूरज है, उसको दबाने की कोशिश की जाती है। मुख्य जो कारण है ये, इट इज द रियल कॉज, वास्तविक कारण है कि ज्ञान के सूरज को अगर हम दबाएंगे नहीं, उसको अपमान नहीं करेंगे, उसको प्रताड़ित नहीं करेंगे, तो ये सूरज ऐसी चमकेगा दुनिया में, तो एक ही सूरज बन के रहेगा, हम सब लोग दब जाएंगे, एक ही सूरज दिखेगा। जैसे जलन होती है, जैसे कोई क्लास में, जैसे अपने क्लास का लड़का जो टॉपर है क्लास में, पूरे लड़के इकट्ठा होते हैं, अरे ये शेड्यूल कास्ट का लड़का टॉपर है, उसको कैसे डोमिनेट किया जाए, ये टॉपर नहीं बनने को। जैसे सरपंच गांव में अभी भी नीति है कि कोई भी सरपंच बने, लेकिन शेड्यूल कास्ट का सरपंच नहीं बने, वो भी जो बाबा साहब को मानता है वो सरपंच नहीं बने को, चाहे फिर मातक बने, बंकी बने, कोई भी बने, बुरड़ बने, लेकिन बाबा साहब को जानने वाला सरपंच न बने। ये जो एक घृणा, तिरस्कार की भावना, मत्सर की भावना, ये बाबा साहब के प्रति अभी भी है। और बड़े दुख की बात है कि भारत में बाबा साहब ने 1956 को धम्म दीक्षा दी। धम्म दीक्षा की वजह से भारत में बुद्ध धर्म का पुनर्निर्माण हुआ, फिर से बुद्ध धर्म आया, और जितने भी भिक्षु हैं भारत में जिन्होंने जीवन लिया, वो बाबा साहब ने बुद्ध धर्म लिया, उसी वजह से उन्होंने जीवन लिया। बाबा साहब आगे अम्बेडकर अगर बुद्धिस्ट नहीं होते तो इतनी बड़ी संख्या में भारत में बुद्ध नहीं होते, बुद्धिस्ट लोग नहीं होते। आज सबसे ज्यादा बड़ी संख्या में भारत में बुद्धिस्ट हुए तो बाबा साहब की वजह से, और जो उन्हीं लोगों में से जिन्होंने जीवन लिया, बाबा साहब की वजह से जीवन लिया, लेकिन बाबा साहब के विरोध में ही बात करते। मेरा कौन है? मेरा पुत्र है। बाबा साहब तो उपासक है, जीवन लिया है, चल बाजू तो उपासक हो, मैं जीवन लिया, मैं गधा भी होगा, लेकिन मेरे हाथ में जीवन है। बाबा साहब कितने भी विद्वान होंगे, उपासक है, निश्चित। ऐसी कई घटना हो गई कि बिहार में बाबा साहब की तस्वीर नहीं लगाने दी, बहुत बड़ी घटना अभी भी चल रही। यूपी में कितने मुझे उनके फोन आते भिक्षुओं के, बंदे जी वो बिहार से बाबा साहब का तस्वीर हटा दी। मैंने स्वयं देखा जब जालंधर गया था, जालंधर में पूरे करीबन 40 देशों के लोग आए थे, सेमिनार था, 40 देशों के लोग एनआरआई, यानी इंडिया के लोग हैं, लेकिन 40 देशों में गए वो सर्विस के लिए, कोई व्यापार के लिए। तो पंजाब में के लोग ज़्यादातर कैनेडा में गए, वो इकट्ठा हुए थे, फिर सेमिनार हुआ था, वहाँ पे बुलाया था स्पीच के लिए। एक ही दिन का सेमिनार था, लेकिन 3 सेमिनार हुए, लोगों को पसंद आया। फिर शाम को एक सेमिनार हुआ, दूसरे दिन फिर लुधियाना में हुआ, जालंधर में हुआ। लुधियाना में तो जितने भी डॉक्टर, फैमिली डॉक्टर, उनके संगठन है, उन्होंने लुधियाना में बुला करके एक दिन का सेपरेट सेमिनार लिया। तो उन्होंने, एक मैडम कैनेडा में रहती थी, उन्होंने मुझे वो जो लुधियाना में लिया है वहाँ पे लेके गए और बोले कि देखो वहाँ पे बाबा साहब का फोटो नहीं लगाने दिया,
4 करोड़ रुपए का बुद्ध विहार हमने बनवाया, पैसे हमने दिए, 4 करोड़ लगा के मूर्ति हमने बिठाई बुद्ध की, भिक्षु निवास हमने बनाया। वहां पे जो भिक्षु रहता है वो कहता है कि विहार में, बुद्ध विहार में बुद्ध का फोटो होना चाहिए, बाबा साहब का विहार के बाजू में बना, विहार के अंदर में होना। हमने संघर्ष किया। उसके बाद में जैसे वहां पे बुद्ध की मूर्ति है और बाबा साहब का फोटो वो उधर लगाना चाहते थे, नहीं लगाने दिया। बहुत संघर्ष हुआ। संघर्ष होने के बाद में मैंने देखा कि ऐसा जो गेट है, गेट के साइड में जो दिखना नहीं चाहिए, हाँ गेट के साइड में कब दिखेगा, जब तुम वापस आओगे तब तुम्हारी नजर जाएगी तभी दिखेगा, लेकिन फ्रंट में जो है वो डायरेक्ट दिखता है, तो उधर लगाने नहीं दिए। फिर संघर्ष करने के बाद में वो कानून के देखो बोले यहाँ पे बाबा साहब की तस्वीर लगाने की परमिशन दिया। तो बाबा साहब का स्टैचू है वहां पे, स्टैचू विहार के वहां, बाबा साहब को विहार के वरोरा में हुआ कि नहीं, वरोरा में हुआ, भक्त जी को मालूम। बाबा साहब की फोटो नहीं, बूट पहन के, बापू लेकिन फोटो नहीं, बूट पहन के, बूट पहन के। अरे फोटो है तो झूठ बूट तो नहीं, वो क्या बस ये जो अंदर अलग कार्य करता है, ऊपर दूसरा कार्य दिखाता है कि बाबा साहब के प्रति भारत में कैसे घृणा का वातावरण निर्माण हो रहा है। और ये इसलिए चिंता की बात है कि जब बाबा साहब के बारे में अपने लोगों में इतनी घृणा है तो दूसरे लोगों में घृणा बढ़ेगी, दूसरे जातियों में घृणा बढ़ेगी। जब भारत में घृणा बढ़ेगी बाबा साहब के विचार के बारे में, बाबा साहब के बारे में, तो बाबा साहब ने लिखा हुआ संविधान धीरे से हटा देंगे। उनकी आगे की स्टेप ये है कि संविधान को हटाना, और वहां पे संविधान को हटा के मनुस्मृति का कायदा लगाना, तो डायरेक्ट मनुस्मृति का नाम नहीं लेंगे वो, देव संस्कृति लाना, देव शब्द